भिवंडी तालुका पड़घा ग्राम पंचायत सरपंच सन्मान्य श्री रविंद्र नारायण विशे के जन्मदिन के शुभ अवसर पर पड़घा ग्राम पंचायत अंतर्गत मनियार के घर के पास पीवर ब्लॉक रास्ता का भूमि पूजन व नए आरसीसी शमशान भूमि पूजन, अचानक नगर में रास्ता भूमि पूजन, भदाने के पास बैठक हॉल के पीवर ब्लॉक रास्ता भूमि पूजन, दत्ता काथोड़े के घर के पास आरसीसी गटर का भूमि पूजन, राजेश गौली के घर के पास पीवर ब्लॉक रास्ता का भूमि पूजन तथा पड़घा ग्राम पंचायत अंतर्गत विभिन्न विकास कामों का भूमि पूजन व उद्घाटन किया गया। तो वहीं पड़घा ग्राम पंचायत सरपंच सन्मान्य श्री रविंद्र विशे का जन्मदिन भी पड़घा आरवी लॉजिस्टिक में दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर शिवसेना उप नेता प्रकाश पाटिल, भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण माजी अध्यक्ष श्रीकांत गायकर, मनसे जिला प्रमुख शैलेश बिड़वी, मनसे तालुका अध्यक्ष विकास जाधव, मनसे भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष नरेश शेलार, मनसे भिवंडी तालुका सचिव शरद नागावकर सहित अनेकों मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। तो वहीं सभी लोगों ने पड़घा ग्राम पंचायत सरपंच रविंद्र विशे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। सरपंचांच्या रवींद्र नारायण विशे सरपंच ग्रामपंचायत पडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 6 कामांचं या ठिकाणी भूमिपूजन होत आहे। मनियार यांच्या घरा मागे पेवर ब्लॉक रस्ता, नवीन आरसीसी स्मशानभूमी बांधणं, अचानक नगर येथे रस्ता तयार करणं, बैठकीचा हॉल, पेवर ब्लॉक, दत्ता कथोरे यांच्या घराजवळ आरसीसी गटार आणि राजेश गवले यांच्या घराच्या मागे पेवर ब्लॉक असे कामांचं विविध कामांचं भूमिपूजन आमदार शांतारामजी मोरे भिवंडी ग्रामीण हॅट्रिक आमदार यांच्या शुभ हस्ते आणि सन्माननीय सर्व पदाधिकारी, पक्षीय पदाधिकारी, ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व नागरिक, आमच्या सगळ्यांच्या वतीने सरपंचांना या चांगल्या उपक्रमाबद्दल मनापासून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून असंच या गावाच्या विकासासाठी ज्या जनतेच्या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम करावं। वेळ किती मिळाला त्याच्यापेक्षा आपण किती जास्तचं काम करू शकतो याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून ते चांगलं काम करतील याच्यात काही दुमत नाही आहे आणि म्हणून सर्वांना घेऊन चालणारा हा उपक्रम आहे त्यांचा। तर मनापासून त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। रवींद्रजी विशे पडघा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच आणि सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नेते प्रकाशजी पाटील साहेब, शैलेशजी आणि सर्व पदाधिकारी, सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आज या ठिकाणी 5-6 ठिकाणी रस्त्याची भूमिपूजन असेल, बैठकीचा हॉल असेल, स्मशानभूमीचं काम आहे
त्याच्याकरताही ते त्या ठिकाणी भूमिपूजन त्या ठिकाणी होईल. चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी घेतला, त्याबद्दल रवींद्र विशे यांचे मनापासून त्यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देतो. आणि चांगलं काम या ग्रामपंचायतीमध्ये करत आहेत. याच्या आधीही सरपंच जे बसलेत चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रकाशजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व जे कामं आहेत ती या ठिकाणी झालेले आहेत. उर्वरित जे कामं आहेत त्यांना जेवढा वेळ मिळाला आहे त्या वेळामध्ये जी कामं आहेत ती ते करतील अशी मी त्यांना त्याच्याकडून अपेक्षा करतो. आणि चांगलं काम या ठिकाणी ते करतायत. पाणी योजनेचंही आपल्याला कनेक्शनचं होईल. मेन समस्या पाणी योजनेचं होतं तेही त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस आज आहे, त्याच्यामुळे सर्वांना त्यांना वाढदिवसाच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. अगदी निरोगी आयुष्य लाभो अशी आई जगदंबेपाशी मी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माननीय श्री रवींद्र नारायण विशे पडगा गावाचे लोकप्रिय सरपंच यांचा वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी नूतनीकरण, प्युअर ब्लॉक, बैठकीसाठी जाण्यासाठी लोकांना पावसाळ्यात त्रास होता त्यासाठी प्युअर ब्लॉकचा रस्ता, बऱ्याच ठिकाणची कार्यक्रमाचे आज उद्घाटन झाले. त्यातून त्यांचा उद्देश जो आहे का बाबा गावाचा विकास झाला पाहिजे आणि आमदार साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या सहकार्याने आज गावामध्ये निधी येते. आता ह्या 5 वर्षामध्ये बरीचशी निधी आली. आता आमदार साहेबांना आम्ही विनंती केली, पाण्याचं काम आता ते पण गुलाबराव पाटील साहेब येऊन गेले, लवकरात लवकर त्यांच्या माध्यमातून पाण्याची स्कीमची योजना पूर्ण होईल आणि त्याचा सुद्धा नारळ फुटला जाईल. अशा प्रकारे विविध कार्यक्रम सर्व पक्षीय पडग्यातील एकत्र येऊन करतायत आणि सरपंचांच्या योगदानाखाली पूर्णपणे काम चालू आहे. त्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच कार्य त्यांच्या हातून घडो अशी आई ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थोडे क्रॉस मंगल हा सोहळा सुरेख सुंदर आणि या सोहळ्याला आपण पाहतो आहोत. कोटे जे कॅटरर्स आहेत आपण स्टेजवर यायचंय, काही तुम्हालाच बोलतोय, स्टेजवर यायचंय. 5 दिवसाचं मांगल्य भारतीय संस्कृती, भारतीय रूढी परंपरा यांचं जतन करणारा सोहळ्याच्या माध्यमात येतोय. त्याच्या सोबतीला या ठिकाणी औक्षण केलं जातं. खूप सुरेख सुंदर मंगलमय हा सोहळा या कार्यक्रमाला आतुरतेने वाट पाहत होतो आणि असा हा मंगलमय विजय यशस्वी भव तुमच्या मनातील मोहन सासे आणि विनोद शेलार साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी एक सुदर्शन मित्रमंडळाच्या माध्यमातून अनेक आपण सगळेजण सन्माननीय शुभेच्छा. त्याचप्रमाणे कुरुंदगावचे डॅशिंग व्यक्तिमत्व पाटील खूप सुंदर असा सोहळा आहे मंगलमय. दादा मॅडम आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. असंच फुलावं सन्माननीय साहेब गेलेले असावेत. अनेक शुभेच्छा देता आहेत. त्यामुळे मुलगा कोण म्हणणारच नाही, दोघं भाऊ वाटतात आणि त्यातही अशा पद्धतीनं मोरे साहेब यांची जीन्स पडगे गावामध्ये शरीर. आज माझ्या वाढदिवसानिमित्ताने बहुसंख्य सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, मतदार बंधू भगिनी असतील,
मला पडगाव ग्रामपंचायतमध्ये येऊन भेटले. त्यानंतर आम्ही पाटील साहेब, प्रकाशजी पाटील शिवसेना नेते आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे साहेब आणि सर्व सदस्यांना घेऊन गावातील 5 ते 6 कामांचे उद्घाटन केले. त्याच्यामध्ये गावाची मशानभूमी असेल, काही प्युअर ब्लॉकचे रस्ते होते, कॉन्क्रीटचे रस्ते, काही गटारी, वेगवेगळे त्याचे उद्घाटन केले. मला बहुसंख्य लोकांनी ग्रामपंचायतमध्ये आणि इकडे उद्घाटन प्रसंगी आणि त्या व्यासपीठावर येऊन काहींनी फोनद्वारे असं शुभेच्छा दिल्या आणि इथे येऊन भेटले. तसेच पत्रकार बंधू सर्व उपस्थित राहिले. वेळेवर त्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि माझे मित्र गायकर सर आहेत, गायकवाड गुरुजी, त्यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केला आणि सर्व सदस्य बंधूंनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद मानतो. शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. अनेक मान्यवर मंडळी अनेक शुभेच्छा या ठिकाणी आलेले आहात. आपणा सर्वांचं विषय परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. एक युवकांची रीग लागली तथा आता मला वाटतं केंद्रीय सभेचे राज ठाकरे साहेबांनी स्वागत आव्हान देईल की 1 मिनिट